झाला आहे घाड हल्ला, त्याच्यातले आरोपी अटक केलेले नाहीत. हे बघा, माजलगाव परिसरामध्ये मेंढपाळ बांधव आपल्या मेंढ्या चरत असताना दोन मेंढपाळ बांधवांच्या बिटे नावाचे आहेत, एक निवृत्ती बिटे आणि लहू बिटे, या दोन भावांवरती समाजकंटकांनी गावगुंडी प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर जो जीव घेणा हल्ला केलेला आहे ते आता हॉस्पिटलमध्ये आहेत. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत. या आरोपींना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, अन्यथा आम्ही माजलगावला खूप मोठा मोर्चा काढू असा अल्टिमेटम आम्ही आता पोलीस स्टेशनला दिलेला आहे. आम्हाला पोलीस स्टेशननं 2 ते 3 दिवसात आरोपींना अटक करण्याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे. IPS अधिकाऱ्यांना पण आम्ही आता भेटलेलो आहोत आणि इथल्या PIना पण भेटलेलो आहोत. तसं त्यांनी सांगितलेलं आहे. या 4-5 दिवसामध्ये जर या आरोपींना अटक नाही झाली तर माजलगावला एक हजारोच्या संख्येनं आम्ही मोठा मोर्चा काढू. कारण हे जे समाजकंटक आहेत हे वारंवार या घटना घडत आहेत आणि हे जे गुन्हेगार आहेत या गुन्हेगाराची बॅक हिस्ट्री आहे. त्याच्यावरती मर्डरसारखे परत चंदन चोरीसारखे गुन्हे आहेत आणि बीड परिसरामध्ये, बीड परिसरच नाही बोलत पण मेंढपाळावरती वारंवार जे हल्ले होत आहेत हे हल्ले घडू नयेत. पोलिसांचा धाक अशा गुन्हेगारांवरती असला पाहिजे आणि एक सामाजिक आडी मनामध्ये ठेवून मेंढपाळावरती हल्ले होत आहेत अशा कृत्याचा आम्ही निषेध करायला इथं माजलगाव पोलीस स्टेशनला आलेलो आहोत. काय हे राजकीय षडयंत्र आहे असं तुम्हाला वाटतं? राजकीय षडयंत्र मला नाही वाटत कुठले पुढारी किंवा नेते मेंढपाळावरती हल्ले करायला सांगत असतील. पण जे गावगुंडी गावात पाराच्या कट्ट्यावरती बसून चकाट्या पेटणारी जी काही समाजकंटक म्हणेन मी त्यांना, मी कुठले समाज जात असं नाही म्हणणार, कारण आरोपीला काही जात असत नाही. आणि असं वाईट कृत्य करणाऱ्या माणसाला, हे बघा एक काळ असा आहे, आत्ताची पण परिस्थिती अशी आहे की मेंढपाळ आणि तिथला स्थानिकचा शेतकरी यांचे एक ऋणानुबंध आहेत हजारो शेकडो वर्षाचे. कारण कुठल्याही शेतकऱ्याला मेंढपाळ आपल्या रानात आला पाहिजे आणि आपल्या रानात मेंढ्या बसल्या पाहिजेत, ही भावना आहे शेतकऱ्याची. हे जे वातावरण आहे हे मेंढपाळ आणि शेतकऱ्याचं जे नातं आहे, या नात्याच्या आड येणारे हे कोण गुंड आहेत याला पोलिसांनी शोधलं पाहिजे आणि त्याला जास्तीत जास्त, आता त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हासुद्धा दाखल झालेला आहे. पण आम्ही याच्यावरती समाधानी नाही आहोत. 2-4 दिवसामध्ये जर अटक नाही झाली या आरोपींना तर आम्ही माजलगावला मोठा मोर्चा काढू. तात्या बरोबर आहे का? ताई बरोबर आहे का? सगळेजण मंडळी आहेत, दस साहेब आपण सगळी मंडळी इथं येऊ आरोपींना. कारण माजलगावच्या पोलीस स्टेशनला याच्या अगोदरचा अनुभव आम्हाला वाईट आहे. सामाजिक कार्यकर्ते पवन करवरवरती हल्ला झाल्यानंतर 3 महिने या आरोपी सापडत नव्हते. आम्हाला ते टेन्शन आहे की या आरोपींना कोण पाठीशी घालतंय का, हे आम्हाला शोधायचं आहे. म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला इथं आलोय. आज आरोपींचा शोध करावा लागत आहे, धरणे आंदोलन करावं लागतंय आम्हाला पोलीस स्टेशनला. आता ते ज्या कुटुंबियावरती हल्ला झालाय त्यांच्या महिला भगिनीसुद्धा इथं आलेल्या आहेत. आता अरे आम्ही मेंढ्या चारायच्या शेतकऱ्यांबरोबर दिवसभर एकदम उन्हातानामध्ये आम्ही कामं करायची का पोलीस स्टेशनला येऊन न्याय मागत बसायचं? इथं पोलीस प्रशासन काय करतं? पोलिसांचा काही धाक बिक आहे की नाही अशा आरोपींवर? आणि वारंवार घटना घडत आहेत. या शारदाताई पांढरे आहेत, या वारंवार मेंढपाळांच्या प्रश्नावरती मांडत असतात. 2-4 दिवसाला एका घटनेला सामोरं जावं लागतंय. महाराष्ट्रामध्ये कायदा आहे की नाही? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना आमचे विचार नाही. मेंढपाळावरती वारंवार हल्ले होत आहेत. मी तर मेंढपाळांना आव्हान करेन, आपल्या हातामध्ये डायरेक्ट ढाळा पाडायची कुऱ्हाड असते. कारण आपला जर जीव घ्यायला कोण येत असेल, आपल्या डोक्यात जर कोण धारदार शस्त्रांना हल्ला करत असेल तर त्या कुऱ्हाडीचा वापर फक्त ढाळा पाडण्यासाठी करू नका. आपला जीव वाचवण्यासाठी तुम्ही डायरेक्ट अतिक्रमण करा. मी चेतावणी देत नाही, मी जबाबदारीनं बोलतोय. तर वारंवार ह्या घटना घडत आहेत. पोलिसांचा धाक या आरोपींवरती नाही आहे. आणि कोण सामाजिक भावनेनं जर बोलत असेल तर मग आम्हीही काही बांगड्या भरलेल्या नाहीत. आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू आणि आरोपींना पोलीस जर त्यांना शिक्षा देणार नसतील तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. हे आम्हाला दुर्दैवानं बोलावं लागतंय. ढाळा पाडण्याकरता माणसं मारण्याकरता नाही, कंपन्या काढल्यात चारा नाश करण्याच्या. आम्ही धनगराचे किडू म्हणजे नाशिक किडू आहे. ह्या किड्यावर जर ह्याला करीत असतील तरी चांगले नाही, आम्ही कुणाला उचलू. पण कसं आहे, त्यांचा आमचा मित्रपणाचा संबंध आहे. शेतकरी आम्ही बंद आहेत एकामेकाचे. त्यांच्या रानाला खाद्य देतो आम्ही, त्यांचे धान चारून नाही तण चारून. याने आमच्यावर अत्याचार इथून पुढे जर केला तर आम्ही आता म्हणल्याप्रमाणे करू. काय होत असेल ते होईल. कारण सरकार, स्टेशन आई आहे. पोलीस स्टेशन म्हणजे जनतेची आई आहे. ही आईने 1 लाख रुपये फाशी घालायचं आणि एकाला पुढे फाशीला द्यायचं, ही कायदा नाही. जागच्या जागेवर करायला पाहिजे. 4च्या टायमाला 4 दिवस आणि 5 दिवस ते सोकला असं होतं. म्हणून हे कायदा पोलीस स्टेशनचा मला धनगर असून मला मान्य नाही. कारण सगळी लेकरं त्याची आहेत.
कुणावर अन्याय झाला, कुणावर अत्याचार झाला हे त्यानं पाहायला पाहिजे. हे खुशाल पॅन्टीत हात घालून उभे राहतात. अरे व्हायचं ते होतं आहे. मग काय धनगराची काही जात ईडी नाही. ते म्हणते सवापार आहे. पण कशा करता सवापार आहे की आम्ही धनगर मेंढपाळ आहेत आणि त्यांच्या तणावर झुकतो म्हणून सवापारी आहे. हे आमचं सवापारी एक बार बाहेर निघालं तर वेगळं होईल. कारण महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आमची जात आहे, पण अशीच आहे दबून. याच्याकरता शासनानं पोलीस स्टेशन याचा कायदा घेऊन 2 ते 3 दिवसात नाही केलं तर आम्ही आमची आत्महत्या तेवढं करू. कवा तरी मरायचं. हा मोर्चा काढूया इथं. हा मोर्चा तर काढू. त्यांनी नाही मान्य केलं तर. होईल. मी आज आहे त्या पोरायचा.